नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचा महत्त्वाचा विषय आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना रोपांमध्ये फसवलेलं आहे. बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना जुनी दिनेत आलेले आहेत बऱ्याच नर्सरीवाल्यांकडून, आणि त्यांना पुढे जाऊन जास्त प्रॉब्लेम आलेला आहे. कारण खर्च चुकत नाही शेतकरी मित्रांनो. नवीन शेतकरी असेल तर ते जास्त चौकशी न करता रोपं घेतात. ती रोपं कशा प्रकारे निवडली पाहिजेत. तर रोप घेताना तुम्ही त्या रोपाची खालची गुंडी, खालच्या मातीचा जो गट्टू असतो तो फोडून 1 ते 2 रोपांचा बघितला पाहिजे, आणि त्यानंतर रोपं तुम्ही सिलेक्ट केली पाहिजेत आणि ती रोपं आपल्या शेतामध्ये लावली पाहिजेत, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला निमॅटोडचा जास्त त्रास होऊ नये. कारण ज्या रोपांमध्ये सुरुवातीपासूनच जास्त निमॅटोड आहे तर ते रोप लवकर तयार करण्यास भरपूर अडचणी येतात. तर शेतकरी मित्रांनो, तर आज सांगणार आहे आपण रोपांची कशी काळजी घ्यायची, रोप कसं सिलेक्ट करायचं, आणि निमॅटोडपासून रोप कसं दूर ठेवायचं, किंवा निमॅटोड आलाच तर त्यावरती काय उपाय करू शकतो. तर आता त्यावरती सविस्तर व्हिडिओ आपण चालू करत आहोत. तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांचा चांगल्यापैकी फायदा होईल. तर महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. तर रोप सिलेक्ट करताना सुरुवातीला कसं राहतं, आपण कोणत्या शेतामध्ये लावतोय. तर आपल्या शेतामध्ये सुरुवातीपासून पहिलं पीक काय आहे, किंवा वेलवर्गीय पीक असेल, किंवा ढोबळी असेल, किंवा कोणतंही निमॅटोड आणणारं पीक असेल, ज्या पहिल्या पिकामध्ये आपल्या शेतातच निमॅटोड असेल तर त्याचा आधी बंदोबस्त केला पाहिजे. थोडे रेस्ट देऊन रान पलटी मारून रान शेकून देणे, आणि तेथील पूर्ण निमॅटोड आणि बुरशी पूर्ण कमी करणे, आणि त्यानंतरच लागवड करणे. किंवा तुम्ही रिकामा केलेल्या शेतामध्ये तुम्ही झेंडूचाही उत्पन्न घेऊ शकता. झेंडूमुळे जमिनीतील बुरशी आणि निमॅटोड भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत होते. तर ते पीक घेतल्यानंतर तुम्ही ते जमिनीत गाडू शकता, आणि नंतरनं नवीन पीक पेरूचं घेऊ शकता, जेणेकरून जमिनीतील निमॅटोड कमी होईल. दुसरी गोष्ट, जर रोप आणले आणि रोप तुम्ही चांगले आणले, पण तुम्हाला जर धोका वाटत असेल, निमॅटोड रोपांना होऊ शकतो, किंवा थोडेफार गाठी दिसल्या, तर तुम्ही त्या ड्रिपरच्या ठिकाणी रोप लावण्या अगोदर तुम्ही पूर्ण आपल्या प्लॉटला ड्रिपद्वारे ट्रायकोपॅसिलो हे फंगस तुम्ही तुमच्या जो सिंगल ड्रिपर काढलेला आहे रोप लावायच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्ही 1 दिवस अगोदर तुम्ही ते ड्रिपने सोडून द्यायचा, आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तुम्ही रोप लावायचं. त्यानेही तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि रोप लावल्यानंतरनं 4 ते 5 दिवसानंतरनं तुम्ही त्याला ह्युमिक आणि 19-19-19 हे NPK ट्रिंचिंग करू शकता, ज्यामुळे नवीन मुळी चांगली फुटेल. आणि आपण ज्या आधी ट्रायकोपॅसिलो ड्रिंचिंग केलं तिचाही चांगला फायदा होईल. लावलेल्या मुळीला प्रोटेक्शन देणं आणि जमिनीतील खराब बुरशी कंट्रोलमध्ये ठेवणं, ह्याच्यामुळे झाडाला लावल्यापासून धोका निर्माण होणार नाही. तर त्याचा असा फायदा होणार आहे. आणि तुम्ही कंटिन्यू प्रत्येक महिन्याला किंवा 1.5 महिन्याला तुम्ही त्या ठिकाणी चांगली बुरशी जमिनीत सोडली पाहिजे. आणि हे कंटिन्यू तुम्ही ठेवलं तर तुम्हाला पूर्ण भार धरण्यापर्यंत, किंवा भार धरलेल्या झाडांना, किंवा कंटिन्यू तुम्हाला त्याचा कसलाही निमॅटोडचा त्रास होणार नाही. आणि जर तुमच्याकडे मोठी झाडे असतील, किंवा आता तुमची लागवड झालेली असेल आणि निमॅटोड जाणवत असेल प्लॉटमध्ये, झाड जर पिवळसर जाणवत असेल किंवा झाड सुकत असेल, तर तुम्ही त्याची मुळी उकरून बघा. त्याला जर निमॅटोड जाणवला तर त्या झाडाचं पाणी कमी करा, थोडं कमी करा. 2 ड्रिपर असेल तर एका ड्रिपरवरती थोडे दिवस चालू ठेवा, आणि त्याच्या खोडावरती सल्फर आणि ह्युमिकचं सुरुवातीला ड्रिंचिंग करा. नंतरनं 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही ट्रायकोपॅसिलो हे ड्रिंचिंग करा. तर त्याचा हळूहळू तीव्रता त्या निमॅटोडची कमी होईल. वेलम आणि स्टिकर ह्याचंही ड्रिंचिंग करू शकता खोडावरती. तर शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहेत जे निमॅटोड कंट्रोल करतात. तर ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या इथं कोणतेही उपलब्ध असतील ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही थोडं थोडं वापरून बघायचं, आणि ते प्रोडक्ट तुमच्या प्लॉटमध्ये कंटिन्यू 3 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या गॅपने आपल्या प्लॉटला देत राहायचं, आणि कंटिन्यू मुळीवरती काम करायचं, जेणेकरून निमॅटोड आपल्या मुळीपासून दूर राहील. आणि मुळी जर चांगली राहिली तर तुम्हाला कळी निघण्याची काही त्रास होणार नाही, मालाची साईज होण्याची काही त्रास होणार नाही, आणि मालाचं महत्त्वाचं म्हणजे फळ सेटिंग होण्याची काही त्रास होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, 70% मुळीवरती काम करायचं, 30% तुम्ही वरती काम करू शकता. आपली मुळी चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून निमॅटोड आलाच नाही पाहिजे, आणि आला तरी नवीन मुळी ॲक्टिव्ह चांगली राहिली पाहिजे, जेणेकरून 2 मुळी डॅमेज झाली तर 2च्या जागी नवीन 4 मुळी तयार पाहिजे. तर अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळी ड्रिंचिंग करचाल, शक्य होईल त्यावेळी तुम्ही
ह्युमिकचा वापर करावा. आपण रोप लावताना हलकासा बेड केला पाहिजे, जेणेकरून पाण्याचा चांगला निचरा केला पाहिजे. कारण बरेच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम होतो, कोणताही ऋतू असू द्या, शेतकऱ्यांकडून एक चूक होते की अति पाण्याचा वापर होतो. काळी जमीन असेल तर त्यामध्ये पाणी एकदम मोजकं दिलं पाहिजे. रोप असतील तर सुरुवातीच्या 4 ते 8 महिन्यापर्यंत ड्रिपर बुडावरती ठेवलं पाहिजे आणि नंतरनं 8 महिन्याच्या नंतरनं मुळी एकदा साईडला डेव्हलप झाल्यानंतरनं खोडापासून ड्रिपर 1 ते 1.5 फुटावरती घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या पेरूच्या खोडाला सड लागली नाही पाहिजे आणि मुळी साईडला चांगली तयार झाली पाहिजे. जर ड्रिपर तुमचा खोडापाशी असेल तर त्याचा भरपूर तोटा होतो आणि पाण्याचा निचराही चांगला झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही उंच बेड केले पाहिजेत. कमीत कमी 5 ते 6 इंचाचा कमीत कमी बेड पाहिजे, जेणेकरून आपण जे पाणी दिलेलं आहे किंवा अति पाणी झाले, पावसाचे पाणी 2 बेडच्या मधून वाहून गेलं पाहिजे. आणि आपण जर अति प्रमाणात पाणी झाले बेडवरती तर त्याचा निचरा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे आणि मुळी सतत वापशावरती राहिली पाहिजे, जेणेकरून त्याला चांगल्यापैकी ऑक्सिजन मिळत राहील, तर मुळीचं काम चांगल्यापैकी चालू राहील. एवढी काळजी घेत चला शेतकरी मित्रांनो. पेरू बागेमध्ये पाण्याचा वापर त्याच्या स्टेजनुसार वाढत राहतो. रोप लावलं आणि त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीचे 2 ते 4 महिने तुम्ही नुसत्या ड्रेंचिंगवरती रोप चांगल्यापैकी आणू शकता. त्याला जास्त अति पाण्याची गरज लागत नाही. तर हा एक दुसरा मुद्दा राहतो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागामध्ये निमॅटोड येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या बागेमध्ये पाण्याचा अतिवापर. त्यामुळे पाण्याचा अतिवापर झाला तर खोड सडते, मुळीही सडते, कुजते, नवीन मुळीही तयार होण्यास भरपूर ताण होतो. तर एवढी काळजी घेतली पाहिजे आणि वापसा पद्धतीनं पेरू बागेला पाणी दिलं पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागा अति पाण्यामुळे निमॅटोडच्या आहारी गेलेल्या आहेत. निमॅटोडमुळे झाडं पिवळी पडत आहेत आणि मरते आहेत. तर आपल्या झाडाची जेवढी भूक आहे तेवढंच पाणी दिलं पाहिजे. पाण्याचा निचरा चांगल्यापैकी झाला पाहिजे. आणि शक्य असल्यास बरेच शेतकरी इनलाईनचा वापर करतात. तर इनलाईन झाडाच्या बोडात न टाकता तुम्ही इनलाईन झाडाच्या दोन्ही साईडला, बेडच्या दोन्ही साईडला वापरू शकता, जेणेकरून मेन मुळी, झाडाचं मेन खोड सुरक्षित राहील आणि बेडच्या दोन्ही साईडला मुळेही चांगले वाढतील. एवढी काळजी घेत चला, कारण इनलाईनमुळे सुरुवातीपासून जर तुम्ही इनलाईन वापरली तर तुम्हाला 2 झाडाच्या मध्ये जोपर्यंत पूर्ण बेड झाकत नाही झाडाने, तोपर्यंत तुम्हाला गवताचा जास्त त्रास होणार, गवत जास्त वाढणार. कारण इनलाईनमुळे प्रत्येक 1 फुटावरती त्याचं पाणी पडत असतं इनलाईनचं. तर त्या प्रत्येक पाणी पडलेल्या ठिकाणी तुम्हाला गवताचा भरपूर त्रास होणार. तर शक्य असल्यास तुम्ही सुरुवातीला झाड चांगलं डेव्हलप होतो सिंगल ड्रिपरचा वापर करू शकता. नंतरनं तोच ड्रिपर झाडाच्या ह्या साईडला 1 ते 1.5 फुटावरती घेऊ शकता आणि एका साईडला दुसरा ड्रिपर 1.5 ते 2 फुटावरती वाढवू शकता. तर त्याचा चांगला फायदा होतो. आणि इनलाईन टाकायची असेल तर ही ड्रिप काढून नंतर तुम्ही दोन्ही साईडला इनलाईन टाकू शकता. तर त्याचा चांगला फायदा होईल तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, एवढी काळजी घेत झाला, अति पाण्याचा वापर टाळा, जेणेकरून आपली मुळकूज थांबेल आणि निमॅटोडपासून झाडेही सुरक्षित राहील. तर तुमचे आणखी याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि ह्या गोष्टी मला आलेल्या अनुभवावरून सांगत असतो या, त्याच्यामुळे ह्या 100% आपण करून बघितलेल्या असतात आणि त्याच्यावरती आपण आपल्या पद्धतीनं उपाय करत असतोय. तर तुम्ही तुमच्या बागेमध्ये ह्या गोष्टी करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या बागेमध्ये त्यांचा तोटा होऊ नये. तर शेतकरी मित्रांनो, बागाची अशीच काळजी घेत चला. आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील.